नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 खूप महत्त्वाच्या अशा इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। त्यातील पहिली इन्फॉर्मेशन ही आहे की पवित्र पोर्टलवरती चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या टेट 2022च्या माध्यमातून जो फेज 2 चे ॲप्लिकेशन एडिट करण्याची संधी मिळाली होती, ती संधी 20 तारखेला संपलेली आहे। परंतु 20 तारीख ही शेवटची तारीख होती एडिट करण्यासाठी। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना आणि त्यांना आलेल्या अडचणी ह्या लक्षात घेऊन पवित्र पोर्टलवरती 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। परंतु ती कुठल्याही एडिट किंवा नवीन इन्फॉर्मेशन भरण्यासाठी नाही, तर ज्या विद्यार्थ्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन सर्टिफाईड होत नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजेच आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सर्टिफाईड करू शकता। आता जर आपण यामध्ये बाकीच्या गोष्टी चेक केल्या तर सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्मवरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी सरळ सरळ सूचना येते की फॉर्म इज क्लोज। फॉर्म क्लोज झालेला आहे, तुम्ही अनसर्टिफाईड करू शकत नाही। परंतु ज्यांना OTPचा प्रॉब्लेम येत होता त्यांच्या सूचना लक्षात घेऊन त्यांनी 1 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर यामध्ये त्यांना मुदत वाढ द्यायची असती तर त्यांनी फक्त 1 दिवसाची दिली नसती आणि एडिट किंवा इन्फॉर्मेशन भरण्यासाठी त्यांनी कुठली मुदतवाढ न देता त्यांनी फक्तच OTPसाठी त्यांना 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजेच कुठल्याही प्रकारची डेट एक्सटेंड होणार नव्हती हे यामधून समजून येतं। आता ही झाली फेज 2 च्या संदर्भात ॲप्लिकेशन फॉर्म एडिट अनसर्टिफाईड असेल किंवा सर्टिफाईड असेल। आता सर्टिफाईड फक्त तुम्ही यामध्ये करू शकता OTPच्या प्रॉब्लेममुळे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक TETच्या बाबतीत जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संदर्भात थोडं 2 मिनिटात सांगते की TET आता लाईफ टाईम व्हॅलिड केलेली आहे। परंतु आता हे सर्वांना माहीत आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला की CTET ही कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने देखील तोच डिसिजन घेतला की महाराष्ट्रामध्ये TET ही कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ते प्रमाणपत्र आहे ते लाईफ टाईम व्हॅलिड करण्यात आलेलं आहे। आता लाईफ टाईम व्हॅलिड केलं याचा अर्थ नेमकं काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी आता हा नियम जेव्हा आला तेव्हापासून पुढे ते लाईफ टाईम व्हॅलिड केलं असं कुठलाही त्या JR मध्ये उल्लेख नाही। यामध्ये 2011 पासून CTET घ्यायला सुरुवात झाली होती। 2012-13 मध्ये TETच्या एक्झामला देखील सुरुवात झाली होती आणि मग तेव्हापासून जर 7 वर्ष काउंट केले तर नंतरच्या पुढच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती किंवा सर्टिफिकेटवर व्हॅलिड ओन्ली फॉर 7 इयर्स असं लिहिलेलं असतं। मग अशा विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता हे 7 वर्षानंतर तुमचं मार्कशीट हे संपुष्टात येईल असा कुठेही उल्लेख नाही। त्यामुळे तुम्ही विनाकारण म्हणजे थोडंसं उगाच निगेटिव्ह गोष्टींमध्ये जाऊ नका। कुठेही असा उल्लेख नाही की ते तुमच्या मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर आहे, पण JR हे सांगतो की तुम्हाला ते लाईफ टाईम व्हॅलिड आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हापासून TETची एक्झाम स्टार्ट झाली तेव्हापासून जे कोणी पास असाल तर तुम्ही पासच कन्सिडर केलं जाणार आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही MSc टाईप केलं तर त्याखाली ही नोटीस येते की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2025चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर योग्य ती तयारी करायची आहे। आता याचा अर्थ नेमका काय, तर टेट 3 सगळ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज ही आहे की प्रत्येक जण विचारत होतं की टेट 3 नेमकी कधी होणार आहे, कारण वयोमर्यादा वाढत चाललेली आहे। जे ॲप्रॉक्सिमेट 1-2 वर्षांच्या याच्यावरती आहेत त्यांच्या मनात ही सतत भीती असते, कारण की एकदा ॲडव्हर्टाईज आली की त्याच्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। परंतु तोपर्यंत जेवढे दिवस जातील तेवढे त्या वर्षांचा काही उपयोग होत नाही आणि म्हणून सगळेजण वाट पाहत होते की टेट 3 त्याचं नोटिफिकेशन कधी येईल। आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा जो रोडमॅप सादर केला होता त्यामध्ये डिसेंबर 2024 हे त्यांचं नियोजन होतं। परंतु डिसेंबर 2024 मध्ये त्यांचं नियोजन न होता
त्यांनी आता 2025मध्ये त्याचं नियोजन करून म्हणजेच जून मे जून महिन्यामध्ये त्याची एक्झाम घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. आता यासाठी त्यांनी ही नोटीस म्हणजे एक वरती स्क्रोल बार येत आहे आणि तो कंटिन्यू चालू आहे, त्यावरती हे मेन्शन केलेलं आहे. आता त्या संदर्भाने तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर याचा अर्थ एक तर अभ्यास करायचा आहे किंवा तुमचे जे डॉक्युमेंट्स असेल एज्युकेशनल आणि इतर डॉक्युमेंट्स किंवा तुम्हाला जे रिझर्वेशन चे कॅटेगरीचा लाभ घेतो तर त्यासाठीच ॲक्च्युली हे नोटिफिकेशन आहे, जेणेकरून जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील तर तेव्हा तुम्हाला अडचणींचा सामना करायला लागू नये. आणि आता हे नोटिफिकेशन या ठिकाणी दिसतंय, याचा अर्थ लवकरच टेट 3चं नोटिफिकेशन कधीही येऊ शकतं. आता त्या दृष्टीने तुमची तयारी देखील ठेवा, डॉक्युमेंट्स तुम्ही काढून ठेवा. आता जे फेज 2ला डॉक्युमेंट्स होते, आता काही डॉक्युमेंट्स ते चालत असेल म्हणजे यामध्ये हे बघा की जेव्हा आता नोटिफिकेशन येईल तर त्या नोटिफिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा सुरू असतील ना तर त्यावेळेस ते डॉक्युमेंट्स व्हॅलिड असायला हवेत, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असावे. आता यामध्ये पुन्हा आता नव्याने काही गोष्टी नव्याने समोर येतील, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म जर आता मार्च एंडपर्यंत नाही आले, एप्रिल महिन्यामध्ये गेले तर पुन्हा जे नव्याने DED BEd धारक आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. परंतु ज्यांच्याकडे मार्कशीट आहेत किंवा सर्टिफिकेट जमा झालेले आहेत त्यांनाच टेट एक्झाम देता येते आणि त्या डेटला जेव्हा कधी ॲप्लिकेशन येत असतं तेव्हा ते व्हॅलिड असायला लागतं, तरच त्या गोष्टींचा लाभ घेता येतो. आता पाचच्या फेजमध्ये फक्त CTET हे एकच त्यामध्ये त्याच्यासाठी कन्सेशन देण्यात आलं होतं, नाही तर बाकी सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी मुदतीच्या याच्यातलेच घेतले होते. आणि पुन्हा उमेदवारांनी खूप मागणी केली, त्यामुळे इतर जे डॉक्युमेंट्स होते त्याला देखील पुढे मर्यादा त्यांनी देण्यात आली होती आणि काही महिने वाढून दिले देखील होते. परंतु आता यामध्ये टेट 3चं जसं यांनी आता या ठिकाणी एक नोटीसवरती दिसते तसं पोर्टलला आता अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांनी प्रेस नोटीस किंवा नोटिफिकेशन काढावं, कारण ह्यामध्ये आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद करणार आहे आणि आयोजन तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच करते. कोणत्याही कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केला तरी आयोजन यांनाच करायचं आहे. त्यामुळे ज्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केला आहे ती कंपनी ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेते आणि एक्झाम घेऊन टाकते आणि निकाल लावते. त्यामुळे त्या कंपनीचं काम असतं. म्हणजे आयोजन तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच करणार आहे. आता पुढचे एक्झाम कोणती कंपनी घेईन हे अजून यामध्ये मेन्शन केलं नाही, परंतु आता येणारं जे नोटिफिकेशन आहे ह्या नोटिफिकेशनमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेन्शन असतील हे तरी याच्यावरनं समजून येते. त्यामुळे जे टेट 3ची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी ही गुड न्यूज आहे. त्याचप्रमाणे ज्यांना OTPचा प्रॉब्लेम येत होता फेज 2च्या सेल्फ सर्टिफाय करताना त्यांच्यासाठी एक दिवस वाढून मिळालेला आहे. आणि TETच्या मार्कशीटबद्दल जो संभ्रम होता तो करून घेण्याची काहीही गरज नाही, कारण TET ही लाईफ टाईम व्हॅलिड आहे. भले ती तुम्ही GR आल्याच्या आधी दिलेली असो किंवा नंतर दिलेली असो, तुम्ही सुरुवात जेव्हापासून टेट लागू करण्यात आली म्हणजेच 2011, 12, 13, 14 तुम्ही कधीही दिलेली असू द्या, तुमच्या मार्कशीटवरती जरी ते 7 वर्षांची व्हॅलिडिटी आहे असं लिहिलेलं असू द्या, परंतु आलेल्या नवीन GR हेच सांगतो की ते लाईफ टाईम व्हॅलिड आहे. त्यामुळे आणि जरी तुमच्या मनामध्ये शंका असेल तर मग तुम्ही तुमच्या विचारानुसार तुम्ही चालू शकता, परंतु GR मध्ये असं काहीही मेन्शन नाही आहे. त्यामुळे ती लाईफ टाईमच व्हॅलिड आहे असं मी माझं मत सांगत आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.